बारामती तालुका के पश्चिमी पट्टे में रविवार को हुई बेमौसम बारिश और ओलावृष्टि ने किसानों को बड़ा झटका दिया है। होल, सदोबाचीवाड़ी, वडगांव, निंबालकर, निम्बूत समेत कई गांवों में तेज ओलावृष्टि से खेतों में खड़ी फसलें बर्बाद हो गई। सब्जियों के साथ साथ फल बागानों को भी भारी नुकसान पहुंचा है और कई पेड़ जमीन पर गिर गए हैं। हालात का जायजा लेने शरद पवार गुट के युवा नेता युगेंद्र प्रभार प्रभावित गाँव में पहुंचे। उन्होंने होल, सदोबाचीवाड़ी और वडगांव बुद्रुक सहित कई इलाकों में किसानों से मुलाकात की। किसानों की समस्या सुनते हुए उन्होंने नुकसान का प्रत्यक्ष निरीक्षण किया और मौजूद स्थिति की विस्तृत जानकारी दी। नुकसानाचं भरपूर झालेलं आहे आणि बऱ्याच गावांमध्ये बारामतीतल्या पश्चिम भागातल्या बऱ्याच गावांमध्ये असंही नुकसान झालंय। काल दुपारी साधारण 3-3:30 वाजता इथं वारं सुरू झालं। वारं इथं चालू असताना गारपीट, पाऊस आणि असं एक वादळ आलं आणि इथले सगळी पिकं ही आडवी गेलीत। मग होळ असेल, वडगाव निंबाळकर असेल, सदोबाचीवाडी असे बरेच गाव आहेत, कुर्णेवाडी। मदत ही मिळत नाही। ह्याच्या पूर्वीची मदत पण आम्हाला सगळ्यांना कुणालाच मदत मिळालेली नाहीये। तरी आम्ही प्रयत्न करतो। आम्ही आता एक आंदोलन पण करणार आहे। शासनाचं लक्ष शेतकऱ्यांकडे असावं। आज शेतकऱ्यांसाठी जर कोणी चांगलं काम किंवा फायदा करून दिला असेल तर तो फक्त आणि फक्त पवार साहेबांनी तेव्हा करून दिला। मोदी साहेब जेव्हा सत्तेत आले 2014 मध्ये, तेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांचं इन्कम हे दुप्पट करणार, फार्मर इन्कम डबल करणार। पण तसं काय होताना आपल्याला दिसत नाहीये। कांद्याला भाव नाहीये, गारपीट किंवा शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान झाल्यावर शासन इथं लक्ष देत नाही, शेतकऱ्यांसाठी धावत येत नाही, मदत त्यांना करत नाही। आमची एवढीच अपेक्षा आहे की जरी तुम्ही आमचं उत्पन्न किंवा आमचं इन्कम जर तुम्ही डबल करत नसाल किंवा होत नसेल, आता 10-12 वर्ष झाली आम्ही थांबलोय आमचं इन्कम वाढण्यासाठी, ते काय होत नाहीये। पण कमीत कमी असं जेव्हा एक संकट आमच्यावर जेव्हा येते तेव्हा शासनाने धावून आलं पाहिजे, आम्हाला मदत केली पाहिजे। कमीत कमी एकरी 1 लाख रुपये तरी आम्हाला दिलं पाहिजे। आमचा खर्च सगळा निघणार नाहीये 1 लाखामध्ये, पण थोडीफार आम्हाला मदत होईल एवढीच आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे। आणि तुमच्या माध्यमातून आमचा एक प्रयत्न आहे की शासन हे आमच्याकडे पण म्हणजे शेतकऱ्यांकडे लक्ष देईल।